स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट, चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यात आळते इथं असलेल्या मदरशात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यानं मद्रसा बंद पडून आपल्याला सुट्टी मिळावी यासाठी मित्राचा रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तोंडात कापडाचा बोळा कोंबून विजेचा शॉक देऊन खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. फैजान नजीम, वय 11, राहणार बिहार, असं अल्पवयीन खून झालेल्या विद्यार्थ्याचं नाव असून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन बाल निरीक्षण गृहात रवानगी केली आहे. या गुन्ह्याची हातकणंगले पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. हातकणंगले तालुक्यातल्या आळते इथं निजामिया मद्रशात तब्बल 60हून अधिक मुलं धार्मिक शिक्षण घेत आहेत. 16 जून रोजी पहाटे 5 वाजता फैजान नजीम या अल्पवयीन मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सीसीटीव्हीच्या आधारे आणि चौकशीद्वारे तपास सुरू केला. यावेळी याच मद्रशात शिकणारा अल्पवयीन मुलगा संस्था बंद पडून आपल्याला सुट्टी मिळावी आणि घरी जाता यावं यासाठी रविवारी रात्री मद्रशात झोपलेल्या फैजान नजीम या अल्पवयीन मुलाच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून त्याला इलेक्ट्रिक वायरनं शॉक देऊन खून केल्याचं समोर आलं. दरम्यान या संशयिताची चौकशी केली असता अल्पवयीन मुलगा घाबरून काहीही सांगत नव्हता. त्याला बोलतं करण्यासाठी पोलिसांनी जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी आणि बाल कल्याण समितीच्या सदस्यांना आणि मानसोपचार तज्ज्ञांना बोलावलं. यानंतर अल्पवयीन मुलगा त्यांच्यासोबत बोलता झाला आणि त्यानं सुट्टी मिळावी आणि घरी जाता यावं यासाठी हा खून केल्याची कबुली दिली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यात आणखी काही मुलांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्यानुसार आणखी 2 अल्पवयीन मुलांची चौकशी सुरू आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. तसंच या घटनेची खोलवर तपास करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार संशयित यानं खून करण्यासाठी वायर कुठून आणली आणि कुठं लपवली याचा देखील पोलीस शोध घेत आहेत. मात्र अशा मदरशांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि धार्मिक शिक्षणामुळे मानसिकतेवर होणारे परिणाम तसंच त्यांच्या बाल हक्कांवर आलेलं बंधन यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या घटनेचा तपास हातकणंगले पोलीस करतायत. ये बच्चे का नाम फैजान है, बिहार का रहने वाला है और ये दुर्घटना 11:30 बजे रात में हुई है और सुबह जब नमाज के लिए उठाने गए जब पता चला है, बाद में दूसरे दिन बच्चों ने जुर्म कबूल किया तो बताया कि हमने ऐसा ऐसा किया है और हमने मारा है. बच्चों ने कबूल किया. तो बच्चे पता चलने के बाद मदरसे में सबको जब पता चला, स्टाफ को, मदरसे में रहने वाले बच्चों को, तो सबसे पहले पुलिस को खबर दी है. खबर देने के बाद उनके माँ बाप को खबर दिया है. उसको इधर रहना नहीं था इसलिए उसने उस बच्चों को शायद दिल नहीं लग रहा था पढ़ने में, उसको घर जाना था तो सोचा कुछ भी उल्टा सीधा करके मैं मदरसे को बदनाम करके चला जाऊँ. किधर का है ये भी बच्चा बिहार का रहने वाला है. आपका नाम? मेरा नाम मौलाना मरगूबुर रहमान. नमस्कार. हातकणंगले पोलीस ठाणे हद्दीतील आळते गावातील निजामिया मदरसा या मदरसेमध्ये मुस्लिम समाजातील मुलांना मुस्लिम धर्माचे धार्मिक प्रशिक्षण दिले जाते. त्या ठिकाणी दिनांक 15/6/25 रोजी 22:85-23 दरम्यान यातील फैजान नजीम या वयवर्ष 11 राहणार आत्मज नजीम, वार्ड नंबर 2, गमहरिया पंचायत, बगडहरा, अचल, जोकाहाट, बगदरा, अरारिया, बिहार या ठिकाणचा मूळ राहणारा तो मुलगा इथे शिक्षणासाठी होता. त्या मुलास रात्री झोपेत मोहम्मद वारिस वकील आलम, वयवर्ष 14 या मुलाने इलेक्ट्रिकचा शॉक देऊन मारलं होतं. त्याचं इंटेन्शन असं होतं
की या मदरशामध्ये त्याचा अभ्यासात लक्ष लागत नाही आणि त्याला इथून जायचं होतं. यापूर्वी पण तो पळून गेला होता आणि इथून काहीतरी कांड करायचं आणि मदरसा बंद पडला की आपल्याला इथून सोडतील या अपेक्षेनं त्यांनी मुलाला रात्री झोपेत 11:15 ते 11च्या दरम्यान इलेक्ट्रिक वायरचा शॉक दिला आणि त्याचा हे केलेला आहे. आणि त्याबद्दल आपण EDR दाखल केला होता अकस्मात. त्या अकस्मात नंबर 45/25 त्याच्या चौकशीतून असं निष्पन्न झालं की या मुलानेच त्याला मारले. ते CCTV फुटेज आणि तिथल्या इतर मुलांच्या चौकशीतून ते सिद्ध झालं आणि त्यांनी त्या मुलाला फक्त इथून आता मदरशातून बाहेर जायचं या उद्देशाने त्याला मारलेलं आहे.